हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं दिखा रहा हूँ हमारा खेत। ते भी मराठीत ना, हे बघा, हिचं झाड आहे, ही डाळिंबीची बाग आहे. डाळिंबीची बाग आहे आणि ह्याच्यात पहिली द्राक्षे लावली होती, ती काढून टाकली. आता पिरू लावले. आता पिरू परत ह्यात आंबा लावले आणि ह्यात परत ही लावलंय नारळ. बाई कसली झाड आहे ती बघा. ही शाळा बघा, अंगणवाडी माने असती, अंगणवाडी शाळा आहे, चांगली आहे. ही बघा शाळा, ही हायवे आहे, ही ट्रक आहे असल्या हायवे आणि पंप असला आहे. नारळ झाड आहे बघा असली. आणि मग इथे बोर मारलं इथं, आणि इथं पिटी आहे. ही बघा आंब्याचे झाड लावले सगळीकडनं. आहे तर वाल, तर हो का इथं वाल आहे, वाल आहे. तर जाळे लावल्यामुळे आतमध्ये शिरता येत नाही. मला हिंदी बोलायला येतं, पण मी आता मराठीत सांगतो. बघा गाडी असल्या आहेत, का असलं घर आहे. बघा कसं किती मोठं झाड आहे. सगळ्या गाडीच सध्या तुम्हाला डाळिंब धावतो बघा. असली डाळिंब आहे ती, असली डाळिंब आहे ती, चांगलं आहे का नाही. डाळिंबीची बाग लावल्यामुळं दिसते ती क्वालिटी अँड क्वांटिटी असली आहे ती. काय असला वायर लावलाय शेत बाहेर भावनं, आणि हे शेड मारल्यामुळं काय आंबे झाड तशी चिटकते ती. आणि हे हवाय बघा, नारळ झाड आहे ती. ट्रका रोज आमचं घर इथं असल्यामुळं काही रोज आवाज येतो. काय नाही काय नाही, चांगलं असलं वातावरण आहे. वरी असलं ढग आलंय, पाऊसच पडत नाही. पाऊस पडा पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू, आणि लाईक सबस्क्राईब करा तेवढं. बाय बाय.